दरम्यान आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळ्याची महायुती नेत्यांकडून पाहणी करण्यात आली। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या तयारीची एकत्रित पाहणी करण्यात आली आहे। महायुतीमध्ये उत्तम समन्वयाची नेत्यांकडून ग्वाही यावेळेला देण्यात आली, कारण याआधी जेव्हा पाहणी झाली होती तेव्हा भाजप आणि राष्ट्रवादीचे नेतेच दिसले होते, पण यावेळेला शिवसेनेचे नेते सुद्धा इथे उपस्थित होते आणि आपल्यामध्ये उत्तम समन्वय आहे याबद्दल त्यांनी ग्वाही दिली आहे। आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथग्रहण सोहळा महायुतीचा हा होतो आहे। तरी या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांच्या व्यवस्था बरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे। जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आरपीआयला मॅन्डेट महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आहे आणि अशा वेळेला काल काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता, त्याला चोख उत्तर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्रितपणे येऊन या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही गुदगुल्या विरोधी पक्षाला त्या ठिकाणी होत होत्या त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी आता मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ज्या विश्वासानं महायुतीला जनाधार दिलाय तो या ठिकाणी आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतोय। काल अचानक सीपी साहेबांनी, बावनकुळे साहेबांना एक काही अडचण होती प्रधानमंत्र्यांचं एक्झिट एंट्रीच्या बाबतीमध्ये, म्हणून त्यांना 5 मिनिटांसाठी बोलवलेलं होतं। असा कुठे नियोजित कार्यक्रम तो नव्हता, पण आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। आम्ही सर्व एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्यामध्ये अतिशय उत्तम समन्वय आहे, कुठेही आमच्यामध्ये अडचण नाही आहे, कुठे कुरबुरी नाही आहे। काल मी स्वतः आपण बघितलंय, माननीय शिंदे साहेबांच्या घरी गेलो, 1 तास स्वतः मी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। मला वाटतं या सगळ्या ज्या अफवा पसरल्या जात आहेत, काही गोष्टी केल्या जात आहेत, या सगळ्या निरर्थक आहेत। आमच्यामध्ये अतिशय सुंदर असं समन्वय या ठिकाणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।